Please subscribe the channel and press the bell icon. Hi friends, welcome in our channel. Let's learn. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स आणि मॉडल ऑक्झिलरीज असलेल्या सेंटेन्सेसचं ॲक्टिव्ह व्हॉईसपासून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कशा प्रमाणात रूपांतर करायचं. चला तर मग आपण पाहूया कसं करणार आहोत आपण. इथे तुमच्यासमोर काही सेंटेन्सेस आहेत, परंतु त्याआधी आपण थोडं एक त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊया. म्हणजे कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये चेंजेस करतो ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तर पहा, इथे सिंपल फ्युचर टेन्सचे सेंटेन्सेस आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. ॲक्टिव्हमध्ये जर का सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स असेल तर ते कसं असतं, तर पहा, सुरुवातीला सब्जेक्ट येतो ॲज युजल. जसं मी तुम्हाला मागेही सांगितलेलं होतं, सध्या आपण फक्त साधे डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करतो आहे. इंटरोगेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण पुढील येणाऱ्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. ओके, तर इथे सिंपल डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे ॲक्टिव्हमध्ये सब्जेक्ट असतं सुरुवातीला. सब्जेक्ट नंतर शॅल किंवा विल, बिकॉज इट इज अ फ्युचर टेन्स. इथे काय येणार आहे, शॅल येईल किंवा विल येईल. त्यानंतर V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, कारण जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मॉडल ऑक्झिलरीज नंतर किंवा टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप किंवा मूळ रूपच येतं. त्यामुळे इथे V1 येणार आहे आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट. ओके, आणि त्याच्यानंतर आणखीन अदर सेंटेन्स असू शकतं. आपण मिनिमम जे कन्फर्म येणार आहे ते घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन मोठं सेंटेन्स असू शकतं, परंतु याच्या पुढे ऑब्जेक्टच्या पुढे नेमकं काय येईल हे प्रत्येक सेंटेन्सनुसार वेगळं असतं. त्याच्यामुळे इथून पुढचा भाग मी दिलेला नाही. पाहूया पॅसिव्हमध्ये कसं करायचं आहे आपल्याला. तर पहा, पॅसिव्हमध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार आहे. जसं आपण पाहिलेलं होतं की इंटरचेंज करतो आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला. त्यामुळे इथे काय झालं, ऑब्जेक्ट जे आहे ते सुरुवातीला आले. त्यानंतर या ऑब्जेक्टला, लक्षात घ्या, या ऑब्जेक्टला योग्य असणारा असा ऑक्झिलरी घ्यायचा आहे आपल्याला, मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे हे ऑब्जेक्ट जर का फर्स्ट पर्सनल प्रनाऊन असेल तर मग शल घेणार आहे, आणि सेकंड किंवा थर्ड पर्सनल प्रनाऊन असेल तर विलचा वापर करणार आहोत आपण. त्यानंतर बी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बी महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक कारण आहे की इथे बी का आलेलं आहे, कारण की लक्षात घ्या, मी नेहमी सांगितलेलं आहे की शल विल नंतर V1 यायला हवं, परंतु इथे शल विल नंतर आपल्याला V3 घ्यायचं आहे, बिकॉज इट्स अ पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपल्याला नेहमी V3 घ्यावा लागतो, लक्षात घ्या. म्हणजे क्रिया ही पूर्ण झालेली असते, म्हणजे त्या त्या काळामध्ये ती ॲक्शन करवून घेतलेली असते, आणि म्हणून आपल्याला V3चाच वापर करावा लागतो इथे. ओके, आणि जर का इथे V3 करत असेल तर शल विल नंतर V3 येऊ शकत नाही, म्हणून टू बीचं रूट फॉर्म बी हे इथे आपण घेतलेलं आहे. लक्षात घ्या, हे टू बीचं रूट फॉर्म बी हे आपण इथे घेतलेलं आहे. मग बी घेतला आपण, आणि त्याच्यानंतर आपण V3 म्हणजे क्रियापदाचे धातू साधित तिसरे रूप किंवा पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब घेतलं. त्यानंतर बाय यूज करू शकता इफ इट इज इम्पॉर्टंट. जर का ते इम्पॉर्टंट असेल तर घेऊ शकता, आणि जर का त्याला लावला नाही बाय आणि वाक्यामध्ये काहीही फरक पडत नसेल तर बाय नाही लावला तरी चालतो. म्हणजे पुढचा जो भाग आहे तो महत्त्वाचा नसेल. म्हणजेच इन शॉर्ट काय आहे, ॲक्शन कोणाकडून केली गेली हे खूप महत्त्वाचं नसेल तर हा एवढा भाग तुम्ही गाळलात तरीही चालणार आहे. ओके, ठीक आहे. आपण पाहूया आता आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते पाहूया. पहा, फर्स्ट सेंटेन्स काय आहे, सॅम विल प्लांट अ ट्री. अगदी साधं वाक्य आहे. सॅम हे काय आहे, तर सब्जेक्ट आहे. विल प्लांट वर्ब आहे, आणि अ ट्री हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर आपण तेच करणार आहे, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टची काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. ओके, मग इथे पहिल्यांदा आपलं काय आलं, ऑब्जेक्ट आलं अ ट्री. त्यानंतर अ ट्री, पहा, सॅमसाठी विल बरोबर आहे, कारण तो थर्ड पर्सनल आहे, आणि थर्ड पर्सनल सिंग्युलर आहे, विल चालेल. आणि अ ट्री सुद्धा थर्ड पर्सनल आहे, म्हणून इथेही काय होणार आहे, विल चालणार आहे. मग अ ट्री विल. त्यानंतर पहा, वर्ब रूट फॉर्म यायला पाहिजे, म्हणून इथे काय केलं, बी घेतलं, आणि त्यानंतर मग आपण आता V3 करायला मोकळे. मग काय झालं, विल बी प्लांटचं काय झालं, V3 प्लांटेड, आणि बाय सॅम, कारण त्याच्याकडूनच प्रॉपरली म्हणजे त्या सॅमकडूनच ही ॲक्शन केली गेलेली आहे, आणि म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. ओके, मग बाय सॅम. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे, आय शॅल पे द ड्यूज बाय 9th ऑगस्ट असं आहे. मग या सेंटेन्समध्ये पहा, आय सब्जेक्ट आहे, शॅल पे वर्ब आहे, आणि द ड्यूज ऑब्जेक्ट आहे. बाय 9th ऑगस्ट जे आहे ते एक्स्ट्रा सेंटेन्स आलेलं आहे.
ओके, मग पाहूया आता आपण इथे त्याला द ड्यूज ऑब्जेक्ट आपण पहिलं घेतलेलं आहे द ड्यूज. त्याच्यानंतर पहा आयसाठी शल बरोबर आहे कारण तो फर्स्ट पर्सनल आहे, परंतु द ड्यूज हे जे आहे ते थर्ड पर्सनल आहे आणि म्हणून त्याला विल घेतलेला आहे. ओके, हा एवढा मात्र बदल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग इथे काय झालं आहे, विल घेतलेला आहे द ड्यूज विल. त्याच्यानंतर बी फर्स्ट फॉर्म आहे घ्यायचा आहे आपल्याला वर्बचा, म्हणून इथे काय घेतला बीचा वापर आपण केलेला आहे बी. आणि पेचं काय झालं पेड हे थर्ड फॉर्म आहे. मग द ड्यूज विल बी पेड बाय 9th ऑगस्ट. आता इथे पहा इथे बाय मी लिहायची काहीही गरज नाही आहे, कारण की पहा ड्यूज भरणार आहे मग तो मीच भरणार असेल, त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे बाय मी, माझ्याकडून भरलं जाणार आहे म्हणण्यापेक्षा मी भरणार आहे. ओके ओके, तर पहा इथे काय झालं आहे माझ्याकडून भरले जाणार आहे, याच्यासाठी आपण काय बाय मी लिहायची गरज नाही आणि म्हणून इथे आपण काय केलेलं नाही आहे, इथे बाय मीचा उल्लेख केलेला नाही. ओके, कारण की माझे ड्यूज आहेत म्हणजे मीच भरणार हे निश्चित आहे. ओके ठीक आहे, आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. इथं द काय पुढचं सेंटेन्स काय आहे, ओनली चिल्ड्रन विल एन्जॉय दिस ट्रिप. आता असं असल्याच्यानंतर पहा याच्यामध्ये काय आहे ओनली चिल्ड्रन हे काय आहे तर सब्जेक्ट आहे, विल एन्जॉय वर्ब आहे आणि दिस ट्रिप हे ऑब्जेक्ट आहे. चला तर मग ऑब्जेक्ट पहिला घेऊया. ऑब्जेक्ट घेतला दिस ट्रिप. चिल्ड्रनसाठी पण विल थर्ड पर्सन असल्यामुळे आणि ट्रिपसुद्धा थर्ड पर्सन आहे म्हणून विल बी. एन्जॉयचा आपण काय केला एन्जॉयड. ओके एन्जॉयड. आणि त्यानंतर पहा बाय ओनली चिल्ड्रन असं म्हटलं की फक्त मुलांकडून हे होणार आहे, बाय ओनली चिल्ड्रन असा अर्थ थोडासा वेगळा होतो, म्हणून आपण इथे फक्त काय केलेलं आहे ओनली बाय चिल्ड्रन. लक्षात घ्या बाय ओनली चिल्ड्रन आणि ओनली बाय चिल्ड्रन ह्याच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. पहा बाय ओनली चिल्ड्रन असं लिहिलं तर भरपूर फरक पडतो वाक्यामध्ये आणि म्हणून आपण इथं ओनली बाय चिल्ड्रन असं दिलेलं आहे. तर याच्यामधला फरक तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. ओनली बाय चिल्ड्रन हे म्हणजे हा जो पार्ट आहे तो आणि बाय ओनली चिल्ड्रन याच्यामध्ये फरक काय आहे प्लीज मला कमेंट करून सांगा. पुढे आपण पाहूया फोर्थ सेंटेन्समध्ये काय आहे तर पहा शी विल गाईड यू ऑन दिस प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये काय आहे शी हे काय सब्जेक्ट आहे, विल गाईड काय आहे वर्ब आहे आणि यू हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. ओके मग आपण यू ऑन दिस प्रोजेक्ट हे आहे असंच येणार आहे. पहा खाली एक्स्ट्रा सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. ठीक आहे, मग आपण पाहूया यू आलेलं आहे इथं. यू हे काय आहे ऑब्जेक्ट आहे, त्यातून सब्जेक्टच्या जागी घेतलं. यू सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस दोन्हीमध्ये यूज राहतं, त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. त्याच्यामुळे इथे काय झालेलं आहे यूला सुद्धा चालणार आहे म्हणून विल बी गायडेड बाय हर. ओके ऑन दिस प्रोजेक्ट. बाकीचं सगळं तसंच. पहा काहीतरी कठीण म्हटलं का काहीच नाही, फक्त शॅल विल कॅन कुड मे माईट असे शब्द आले की बी घेणं गरजेचं आहे. ओके ठीक आहे, पाहूया आपण फिफ्थ सेंटेन्स. द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट. आता असं म्हटल्याच्यानंतर पहा द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट. याच्यामध्ये पहा पुन्हा या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत. जसं मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं डबल ऑब्जेक्ट सेंटेन्स, त्याप्रमाणे हे डबल ऑब्जेक्ट सेंटेन्स आहे. आणि डबल ऑब्जेक्टचं सेंटेन्स आपण पाहिलेलं आहे. दोन्हीही प्रकारे आपण काय करू शकतो चेंज करू शकतो पॅसिव्हमध्ये. एकदा डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आणि एकदा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आपण त्याचं चेंज करू शकतो. पहा आधी आपण काय करूया इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन करूया. यू ऑब्जेक्ट काय आहे यूला सुद्धा विल बी चालणार आहे म्हणून विल बी. गिव्हचं काय केलं आपण इथे गिव्ह जे आहे त्याचं काय केलं पास्ट पार्टिसिपल गिव्हन अ तिकीट बाय द मॅनेजर झालं. ओके बदल फक्त लक्षात ठेवायचा आहे इथे जे लास्ट याला आपण पाहिले होतं सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टच्या सेंटेन्सेसपेक्षा इथे फक्त ऑक्झिलरीमध्येच फरक आहे. त्याच्यामध्ये एम इज आर किंवा वॉज वेअर V3 होतं आणि याच्यामध्ये विल शॅल बी आणि V3 येणार आहे. बाकीचं सगळं सिस्टीम तेच आहे. ओके पुढे आपण पाहूया अ तिकीट म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन सुद्धा सेंटेन्स करता येतं. तर अ तिकीट विल बी गिवन इथे फक्त काय येणार आहे टूचा वापर येणार आहे टू यू बाय द मॅनेजर. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे आपलं वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. लक्षात घ्या याचबरोबर मी आणखीनही जसं तुम्ही सुरुवातीचं पाहिलं असेल हेडिंगचं त्यावेळेस मी दिलेलं होतं की सिम्पल फ्युचर टेन्स आणि मॉडल ऑक्झिलरी दोन्ही एकत्र का घेते कारण की लक्षात घ्या मॉडल ऑक्झिलरीज ज्या आहेत त्या मॉडल ऑक्झिलरीज काही वेळेस सेंटेन्समध्ये यूज केल्या जातात आणि जर का मॉडल ऑक्झिलरीजचा यूज सेंटेन्सेसमध्ये केलेला असेल तर अशा सेंटेन्सेसचे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करायचे त्याचेही काही रूल्स आहेत. लक्षात घ्या त्याचे रूल्स काही वेगळे नाही आहेत.
त्याचे रूल्स अगदी सिम्पल फ्युचर टेन्ससारखे आहेत आणि म्हणून मी हे दोन टॉपिक जे आहेत ते एकत्र घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण सिम्पल फ्युचर टेन्सला विल किंवा शॅल नंतर बी वापरतो, त्याप्रमाणे मॉडल ऑक्झिलरीच्या सेंटेन्सेसमध्ये सुद्धा मे आलं तर मे बी, माईट आलं तर माईट बी, शुड आलं तर शुड बी, वुड आलं तर वुड बी, कॅन आलं तर कॅन बी, कुड आलं तर कुड बी, अशा प्रकारे करून आपण आहे तसंच सेंटेन्स करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्सेस जरी आले तरीही घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. पाहूया आपण तशा प्रकारचे सेंटेन्सेस. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला त्याचं ॲक्टिव्हमधलं आणि पॅसिव्हमधलं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते आधी समजून घेऊया. पहा, ॲक्टिव्ह सेंटेन्स जर का असेल ओके ऑक्झिलरीजचं तर सब्जेक्ट येणार आहे, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीज येणार आहे, त्याच्यानंतर V1 ऑलवेज आणि ऑब्जेक्ट. पहा, आपलं काहीच वेगळं, फक्त मॉडल ऑक्झिलरीच्या ठिकाणी विल शॅल आपण सिम्पल फ्युचरमध्ये करत होतो. सेम ते स्ट्रक्चर आहे. आणि पॅसिव्हही सेम स्ट्रक्चर आहे. पहा, आधी ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट नंतर इथे काय केलेलं आहे, मॉडल ऑक्झिलरी जे वाक्यामध्ये आलेलं असेल ॲक्टिव्हच्या तेच ऑक्झिलरी इथे घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर काय येणार आहे, बीचा वापर आपण करणार आहे आणि त्यानंतर V3 घेणार आहोत, त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट इन ऑब्जेक्टिव्ह केस. ओके, तर चला तर आपण सेंटेन्सेस पाहूया. या प्रकारचे सेंटेन्सेस पहा. फर्स्ट सेंटेन्स तुमच्या समोर दिसतंय, काय आहे, वी मस्ट सेव्ह द वॉटर. आता अशा प्रकारचं सेंटेन्स आहे, काय आहे, वी मस्ट सेव्ह दी वॉटर. मग पहा, याच्यामध्ये वी हे काय आहे, सब्जेक्ट आहे, मस्ट सेव्ह वर्ब आहे आणि द वॉटर ऑब्जेक्ट आहे. मग ठीक आहे, ऑब्जेक्टला आधी उचलून पुढे घ्या. मग झालं द वॉटर. मस्ट आहे तेच ऑक्झिलरी वाक्यामध्ये घेतलं, फक्त त्याला कशाबरोबर घेतलं, बी बरोबर घेतलं आहे. द वॉटर मस्ट बी आणि सेव्हचं काय झालेलं आहे, V3 सेव्ड. ओके, सेकंड सेंटेन्समध्ये पण पहा, ऑट टू हे ऑक्झिलरी आलेलं आहे, मॉडल ऑक्झिलरी. जरी ऑट टू, गोईंग टू असे ऑक्झिलरी आले तरी देखील आपल्याला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही आहे. फक्त जो सिक्वेन्स आहे म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्टचं इंटरचेंज, त्याच्यानंतर ऑक्झिलरी, त्याच्यानंतर V3, तेच सगळं घ्यायचं आहे. फक्त इथे ज्या मॉडल ऑक्झिलरी असतील त्या मॉडल ऑक्झिलरीनंतर आपण बीचा वापर करणार आहोत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पाहूया आपण कसं सेंटेन्स होतं. पहा, वी जे आहे ते सब्जेक्ट आहे, ऑट टू कीप वर्ब आहे, अवर सराउंडिंग्स. ओके, हे काय आहे तर ऑब्जेक्ट आहे. चला तर मग आपण पाहूया. अवर सराउंडिंग्स हे जे आहे आपलं ऑब्जेक्ट आहे ते काय होणार आहे, घेणार आहोत आपण. ओके, अवर सराउंडिंग्स. त्याच्यानंतर ऑक्झिलरीचा टाईम येतो. मग काय आहे, ऑट टू बी. ऑट टू आहे त्याच्याबरोबर आणखीन एक शब्द इथे येतो, बी. मग ऑट टू बी. कीपचं काय केलं, केप्ट आणि पुढचं आहे तसंच क्लीन झालं. अवर सराउंडिंग्स ऑट टू बी क्लीन. आता या वाक्यामध्ये पहा, आपलं सराउंडिंग्स क्लीन राहिलं पाहिजे. मग आपलं अवर सराउंडिंग जर का असेल तर ते आपणच क्लीन ठेवणार, त्याच्यामुळे बाय अस लिहायची काहीही गरज नाही. त्याच्यामुळे बाय अस कधीही लिहू नये. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये बऱ्याच वेळेस जसं ऑट टू हे जे आहे हे काय आहे तर एक आपलं नैतिक कर्तव्य सांगत आहे. आणि अशा प्रकारे ऑट टू असेल किंवा मस्ट असेल किंवा शुड असेल हे जर का आले तर बऱ्याच वेळेस इथे वी असेल तर वी लिहायची गरज नाही. जसं इथेही आपण केलं, वी मस्ट सेव्ह द वॉटर. इथे बाय अस नाही, वॉटर मस्ट बी सेव्ह, पाणी सेव्ह केलंच गेलं पाहिजे, सगळ्यांसाठीच आहे, त्याच्यामुळे इथे बाय अस लिहायची गरज नाही आहे. त्याप्रमाणे इथेही बाय अस लिहायची गरज नाही. नेक्स्ट सेंटेन्स पहा, रीमा इज कुकिंग. ओके सॉरी, रीमा इज गोइंग टू कुक हेल्दी फूड. बघा, ह्या सेंटेन्समध्ये इथे इजचा पण वापर आलेला आहे. पहा, आता हे इजचा वापर आलेला आहे, लक्षात घ्या. ह्या सेंटेन्सचं जर का तुम्हाला मी विचारलं टेन्स कोणता आहे तर लक्षात घ्या, हा टेन्स कोणता आहे तर सांगू शकताय. या सेंटेन्समध्ये मी टेन्स कोणता वापरलेला आहे तर लक्षात घ्या, या सेंटेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे, परंतु काय आहे, इट इज शोईंग नियरेस्ट फ्युचर टेन्स. लक्षात घ्या, गोईंग टू जे आहे ती गोईंग टू कशासाठी वापरतात तर नियरेस्ट फ्युचर टेन्सचा वापर करण्यासाठी हे करत असतात. म्हणजे काय आहे तर पहा, आता इथे तुम्हाला तसं लिहून देते, नियरेस्ट. ओके, नियरेस्ट फ्युचर टेन्स. ओके, तर या प्रकारचे जे सेंटेन्सेस असतात गोईंग टूचे ते नियरेस्ट फ्युचर येतात. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटू शकतं की इज आहे आणि ING आहे, कारण आपण जे टेन्सचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं त्या टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये होतं की एम इज आर आणि त्याच्याबरोबर काय होतं तर ING फॉर्म आलेला असला म्हणजे आपण काय म्हणतो तर
कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणतो. परंतु इथे जरी गोईंग आलेलं असेल तरी गोईंग एकटं नाही, तर लक्षात घ्या गोईंग टू आहे. आणि एक लक्षात घ्या, एम इज आर बरोबर जर मेन वर्बला ING लागला तर तो काय म्हणतो आपण, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणतो. आणि इथे मेन वर्ब कोणता आहे, कुक आहे. म्हणजे वाक्य जर का असं असतं, रीमा इज कुकिंग हेल्दी फूड, लक्षात घ्या वाक्य असं असतं, रीमा इज कुकिंग हेल्दी फूड, तर वाक्य काय झालं असतं, कंटिन्युअस प्रेझेंटचं झालं असतं. परंतु हे वाक्य लक्षात घ्या ING जरी आला तरी कंटिन्युअस प्रेझेंटचं हे वाक्य नाही. मी मुद्दामून या प्रकारचं वाक्य इथे घेतलेलं आहे की लक्षात यावं, कारण बऱ्याच वेळेस आपण बुक्समधून वगैरे अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला अशा म्हणजे साध्या, म्हणजे जसं सिम्पल फ्युचर टेन्स आहे त्याचीच सगळी वाक्य येतात आणि मग मध्येच आपल्याला एक्झामला किंवा कुठेतरी गोईंग टूचं वाक्य आलं की आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे वाक्य सिम्पल फ्युचर टेन्सच आहे, परंतु हा काय आहे तर नियरेस्ट फ्युचर टेन्स शो करण्यासाठी आपण गोईंग टूचा वापर करत असतो. ओके, मग काय होणार आहे ह्या वाक्याचं पाहूया आपण. तर याच्यामध्ये सेम तेच आहे, रीमा हे सब्जेक्ट आहे, इज गोईंग टू कुक हे पूर्ण वर्ब आहे आणि हेल्दी फूड हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट पहिला घेतला आपण हेल्दी फूड. इथे इज आहे म्हणून इथेही इज घेतला, परंतु पुन्हा लक्षात घ्या रीमासुद्धा एक आहे म्हणून इज घेतला आणि हेल्दी फूडसुद्धा एक वचनीच आहे म्हणून इज घेतला. इथे अनेक वचनी असतं तर आर केलं असतं आपण, तेवढे आपल्याला राईट्स आहेत. ओके, मग इथे काय केलं, हेल्दी फूड इज गोईंग टू आहे तसंच फक्त त्याला काय केलं, कारण गोईंग टू हे एक मॉडल ऑक्झिलरी आहे. ओके, आणि मॉडल ऑक्झिलरीला आपण फक्त बी एक्स्ट्रा लावायचा आहे, मग तो लावला आपण. म्हणजे हेल्दी फूड इज गोईंग टू बी कुकचं काय झालं, कुक्ड बाय रीमा, झालं आपलं वाक्य. म्हणजे काहीही हे नाही, म्हणजेच काय झालेलं आहे, वाक्य आहे तसं झालेलं आहे. आणि फक्त आपण इथे काय केलं आहे, बी हा एक्स्ट्रा शब्द लावला आहे, बाकीचं सर्व इथलंच आहे आणि ह्याला वित्री केलेलं आहे. ओके, ठीक आहे. आपण फोर्थ सेंटेन्सकडे येऊया. फोर्थ सेंटेन्स काय सांगते पहा, आय कॅन सिंग अ सॉन्ग. साधं वाक्य आहे, अ सॉन्ग ऑब्जेक्ट आहे, मग ते आधी घेतलं अ सॉन्ग, त्याच्यानंतर कॅन आहे वाक्यातला तोच घेतला, फक्त त्याला बी बरोबर घेतला, अ सॉन्ग कॅन बी, सिंगचं संग V3 झालं बाय मी, वाक्य झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स काय आहे, नो बडी कुड सॉल्व द सम. थोडंसं वेगळं सेंटेन्स आहे, लक्षात घ्या, थोडासा विचार करायची गरज आहे. नो बडी कुड सॉल्व द सम म्हणजे हे सम कोणीही सोडवू शकत नाही, कोणीही सोडवू शकत नाही असं लक्षात घ्या. आणि हा जो कोणीही आहे हा सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. कोणीही जो आहे म्हणजे कोणीही नाही, नो बडी कोणीही नाही, हा जो कोणीही नाही आहे हाच काय आहे, आपला सब्जेक्ट आहे, म्हणजे तो ऑब्जेक्टच्या जागी येणार. मग त्याला आपल्याला लिहायचं नाही, कारण बाय नो बडी असं म्हणणं थोडंसं योग्य नाही वाटत आहे, बरोबर वाटत नाही ग्रॅमॅटिकली. त्याच्यामुळे मग आपण काय करायचं, नो तर आहे, निगेटिव्ह आहे, मग तोच निगेटिव्ह आपण कुड नंतर घेतला नॉट. लक्षात घ्या वाक्य कसं केलं, नो बडी सब्जेक्ट आहे, कुड सॉल्व वर्ब आहे आणि द सम ऑब्जेक्ट आहे. मग द सम पहिल्यांदा घेतला आपण, द सम, कुडचं कुड तसंच घेतलं, कुड नॉट बी सॉल्व्ड, हे सम सोडवलं जाऊ शकणार नाही. ओके, मग काय झालेलं आहे, द सम कुड नॉट बी सॉल्व झालं. बाय नो बडी वगैरे काही लिहायची गरज नाही, कारण आपण इथे ऑलरेडी नॉट घेतलेला आहे. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस जे आहेत ते स्टडी करत जा. जर का काही डाऊट आला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमचे डाऊट्स आहे ते नक्कीच मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा ते शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये भेटूया. याचे पुढचेच आपण सिरीज सुरू करतो आहे, म्हणजेच काय आपला आता सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर झालेलं आहे. नेक्स्ट टाईमला आपण काय बघणार आहोत, कंटिन्युअस प्रेझेंट आणि कंटिन्युअस पास्ट पाहणार आहोत. लक्षात घ्या, व्हॉइसेसचे आणखीन बरेचसे व्हिडिओज आहेत आणि ते आपल्या सर्व शिकायचे आहेत, कारण हे जे आहे ते अगदी सुरुवात आहे, अगदी सोपं आहे. जे व्हॉइसेस आहेत ना त्या व्हॉइसेसमध्ये लक्षात घ्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा ॲक्टिव्ह पॅसिव्ह करता येतात. त्याचबरोबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नसुद्धा ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये करता येतात. ते कसे करायचे ते येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत. प्लीज डोंट मिस द लेक्चर. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओज असे हे जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलरली पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज प्रेस द बेल आयकन ऑल्सो. ओके, ठीक आहे, भेटूयात आपण पुन्हा. थँक्यू, बाय.